हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. म्हटलं फोन लावून बघते लागतो का काय. अनुभव आता शेअर करायचा आहे. हो, स्वामींना आताच म्हटलं अनुभव छान आला बघा. आताच महिना झाला असेल तुम्हाला अनुभव सांगितला मी. हो हो हो. ते पण अनुभव शेअर केला ना ताई, की हा तोच हा अनुभव. काय ती स्वामींची लीला आहे माहिती नाही आपल्याला. हो. आणि तेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना ताई, आलं नाही त्यांचं नाही का, मिस्टरांचं ड्रिंक विषयी थोडं होतं ना हो हो ड्रिंकचं. हो हो. मग तुम्ही म्हटले होईल ताई बघा त्यांचं ठीक, तर झालं ताई. हा ना. हो, तेच अनुभव किती. सांगायचा होता. हा पण म्हटलं स्वामींना म्हटलं आता थोडं मिस्टरांचा म्हणजे आहे ना तो ड्रिंक, तर सांगू का नको, थोडं भीती होती ना मनात हा असं नाही का. हा हा. असं तर स्वामी आता नाही का स्वामींना बोलले मी. हा. आणि लगेच असं युट्यूब हात म्हणजे नाही का मोबाईल हातामध्ये घेतला, झालं तू अनुभव शेअर करशील मी तुझ्या पाठीशी आहे. बघा आता लगेच नाही का असं. हा हा हा. हा म्हटलं लावून बघते फोन आता मग. अरे वा, किती काय छान किती छान. आणि हो. सेवा घेतली होती ताई कोणाकडनं? हा हो, केंद्र दानाकडून घेतली होती ना, सांगते ना मग अनुभवच. हा हा. हा, काय झालं ताई हे नाही का खूप ड्रिंक करत होते नाही का, असं रोजच करत होते. हो 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 हो. आणि कसं 4-5 म्हणजे कोरोनापासून नाही का 4-5 वर्ष झाले ना करता जास्त नाही का. हो 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 हो. गावाला असल्यामुळे आम्ही ते इकडे राहिले, मित्रांच्या संगत असते ना वाईट नाही हो का. ना, संगत फार हा, वाईट असते. म्हणजे यांना तंबाखू पण खात नव्हते पहिलं. पण बघा. कोरोनापासून लागले ड्रिंक करायला जास्त नाही का. हा 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 हा. आणि कसं सगळं व्यवस्थित आहे घर, आता इथे पुण्यामध्ये घर पण आहे, जागा घेऊन नाही का बांधकाम केलं आता घराचं. अरे वा. हां, गावाला आई-वडील आहे सगळं म्हणजे गावाकडं असतं आम्हाला नाही का असं धान्य हे हम्म. ते. आणि तर मुलं पण शाळेत आहे चांगलं म्हणजे चांगल्या स्कूलमध्ये. सगळं व्यवस्थित आहे. हो. फक्त तेवढं एकच नव्हतं पाहिजे नाही का. बरोबर. सगळ्यांची इच्छा होती तेवढं एक त्यांनी सोडावं असं नाही का. हा 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 हा. आणि माझ्या नणंद पण बोलल्या म्हणे तू आता मी झाले 2 वर्ष स्वामी सेवेत आहे ना. हा. नणंद पण बोलल्या तू एवढं स्वामींचं करते म्हणे तुझ्या स्वामींना सांग ना तू मग. म्हणजे नाही का यांचं ड्रिंक सोडावं असं. हा 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 हा. आणि मग मी नाही का आता असं झाले 2-4 महिने ते नाही का खूप जास्तच करायला लागले आता एवढ्यात नाही का असं. बरं म्हणजे बरं. स्वामींना ते बंद करायचं होतं म्हणून का काय काय माहिती. हं. थोडे जास्तच प्रमाणात करायला लागले ते. अरे बापरे. आणि हं. मग असंच हां, मग असं त्यांना कॉल बाहेर गेले ना कॉल वगैरे केलेलं पण आवडत नव्हतं नाही का असं. अच्छा. हा. आणि हां, मग मी त्यांना म्हणजे शांत राहून पण बघितलं, थोडंसं गावाला सांगून पण बघितलं त्यांच्या बहिणींना, आईला नाही का असं. हा 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 हा. आणि त्यांना म्हणजे थोडंसं आलं का बडबड पण करून बघितली. म्हणजे सगळं करून बघितलं. हो ते काही हो हो. म्हणजे सुधारलेच नाही, नाही का. हा हा हा. मग शेवटी मी म्हणजे मम्मीला सांगावं म्हटलं, तर मम्मी ते म्हणे, "ये तू माझ्याकडे मग आमच्याकडे थोडे दिवस," नाही का असं. हा 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 हा. पण मुलांची शाळा बुडते ना, मग नाही नको म्हटलं जायला. बरोबर आणि बरोबर. सासू-सासरे कसं वयस्कर झालेत ना जरा. त्यांना मग पण त्यांना टेन्शन ना. हां, आणि त्यांना कसं अटॅक 2दा आलेले सासूबाईंना नाही का. आई मग गं. हे मुलाचं घेऊन म्हणजे कसं सासऱ्यांना तंबाखूची पण तलप नाही ना. हा हा हे हा. मुलाचं एवढं एवढं छान लाड कर नाही का असं लाडकाईने खूप लाड बरोबर. करतात ना हो. हा. माझे पण मुलांचे पण सगळ्यांचे खूप लाड करतात सासूबाई. आई गं. हो, छान आहे, खूप छान आहे. त्या लय जीव अरे लावतात वा. सगळ्यांना. हा. मला तर खूप जीव लावतात. हो. हो, असं धान्य वगैरे त्या गावाकडून आलं ना ताई, त्यात मला ते पैसे टाकून देतात. राहू दे म्हणे तुला खर्चायला लागतील म्हणे. बाई म्हणजे त्यांना गं. वाटतं त्यांचा लेक देतो का नाही खर्चायला नाही का असं थोडं बघा. असं करतात. बापरे, अशी तर सासूच पाहिली नाही. हो ना, खरंच देतात अहो. आईसारखं जीव लावतात त्या पण. बघा. हा असं आणि हे एकटेच आहे ना म्हणजे नाही का. हा म्हणजे मी एकटीच हा सून आहे त्यांना. हा. हो. आणि मग ताई मग नाही का हे जास्त ड्रिंक करायला लागले आणि बरोबर 6-7 वाजले का तेव्हा ते बाहेर जायचे. म्हणजे मी दिवाबत्ती करायला लागले का, अरे बापरे, बघा. तेव्हाच बाहेर जायचे. रोज असं वाटतं त्यांना कोणतरी बोलवतं का काय असं नाही का. असं हा रोज त्या हा टायमाला जायचे. कंपनीत म्हणजे जॉबवरून यायचे 5:30 पावणे 6ला घरी. हा हा आले की फ्रेश होऊन 6च्या 7च्या आसपास निघायचे 1 तासामध्ये. हा 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 रोज तोच त्यांचा 1.5-2 महिने झाले तोच म्हणजे नवीन घरात राहायला आल्यापासून नाही हा का हा असं. हा. आणि मग ताई असं म्हणायचं आम्ही जाऊ नका, तर फोन वगैरे केला तर ना राग यायचा. उशिरा यायचे 11-12 वाजता नाही का. अरे बापरे. हा हां, हा आणि हा. मग कसं थोडी भीती वाटायची नाही इकडं. आता मी 2 मुलं माझे नाही का. बरोबर आहे. रात्रीचं मुलं पण जेवत नव्हते, ते आल्याशिवाय जेवणार नाही असं. केवढी आहेत आता मुलं? म्हणजे एक आता 9 वर्षाचा आणि एक 4-5 वर्षाची मुलगी. हा, लहान आहे तो. हा लहानच हा. आहे हो. मग ते पण पप्पा आले जीव असं म्हणायचे नाही का. अय्या. आणि मग हां, मग आता मी म्हटलं घरी तर गावाला कोणाला सांगू शकत नाही. आता स्वामी तुम्हाला सांगते मी काय आहे ते नाही का. हा हा. स्वामीपाशीच रडायची मी, स्वामींना सांगायची असं नाही का आई सगळं. गं. गावाला नाही सांगू शकत म्हटलं तुमच्यापाशीच काय आहे ते सांगते म्हटलं. हा हा. आणि मग ताई असं एकदा नाही का जाऊ नका म्हटलं तर गेले ते आणि खूप ड्रिंक केली नाही का. आणि फोन त्यांना कॉल केले, व्हिडिओ कॉल केले ना, हा. मग त्यांना राग आला. मग आल्यावरती त्यांनी ना हम्म थोडं ओरडले नाही का. म्हणे बॅग भरा आणि जा गावाला म्हणे नाही का असं. हम्म. तर मग त्यांनी बॅग वगैरे भरली आमची
अरे आणि बापरे! आम्हाला हो आणि जा म्हणे गावाला आणि संध्याकाळची वेळ झाली 6-7 वाजले होते नाही का. हां, 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 हां. आणि मग कसं मी आता आमच्या गावाला जायला 4 तास लागतात नाही का बसने आपलं. हां, हां, हां. लाल म्हणजे बस नाही नाव का. नका सांगू. हां, हां. हो, गावाचं. नाही, नाही. हो, हो. नाही, नाही. हं. आणि मग ताई नाही का त्यांनी म्हटले जा तुम्ही गावाला बस त्यांनी बसून दिलं आम्हाला बसमध्ये. माझ्या मुलीला मला दिलं हां, हां. आणि मुलाला म्हटले तू पण जा. पण तो म्हटला माझे पेपर आहे नाही मला जायचं नाही का. अरे उद्याचे बापरे! पेपर आहे. मग मग तो घरी जेवणाचं वगैरे त्याच्या? हां, ऐका ना सांगते ना ताई. हां, हां. मग तो ना घरीच थांबला. बारीक आहे तो आता 8-9 वर्षाचाच आहे हो ना. ना, किती छोटा. हां हां. आणि तो म्हटला मला नाही यायचं तुम्ही जा म्हणे. मग हं. त्यांना आम्हाला सोडायला 15 मिनिट लागतात जायला नाही का गाडीवर लांब हां, आहे हां, थोडंसं. हां. मग त्याला घरात ठेवलं त्यांनी बाहेरून कडी लावली नाही का. हं, हं, हं. आणि आम्हाला सोडायला गेले. मग मी म्हटलं मला नाही जायचं गावाला नाही का. हं. इथं मुलगा एकटा त्याचे पेपर चालू ना. मला म्हणजे असं भीती वाटू लागली तो साहजिक. काय हो. करेल एकटा. आणि कसं ड्रिंक केलेले होते हे घरी जातात का नाही माहित नाही ना. तर जास्त बरोबर. त्या नशेमध्ये असलं कळत नाही ना काय हो, करता काय हो, नाही. हो. म्हणजे त्यांना समजत नाही. तसे खूप चांगले हो पण तेवढी गोष्टच वाईट होती नाही का हां, असं. हां, हां. आणि मग ताई मी म्हणजे स्वामींना म्हटलं स्वामी मला नाही जायचं गावाला तुम्ही काय पण करा मला गावाला नाही जायचं नाही का. हं, हं, हं. आणि काही बोलावं ते गाडीवरच उतरून मारतील म्हटलं असं काही बोलायला गेलं तर नाही का. आई गं! हां, हां. स्वामीला म्हटलं स्वामी मी तुमचे 5 गुरुवार कडक करीन म्हटलं माझे गुरुवार कायमचे चालूच आहे. हां, हां, हां. तर मी म्हटलं 5 गुरुवार एकदम निरंकार कडक करीन म्हटलं स्वामी पण मला नाही जायचं गावाला. मला परत आई वापस नाही गं! हां, असं पण हां. त्यांनी काही ऐकलं नाही ते टेन्शनला गेलो आम्ही. हां. त्यांनी बसमध्ये बसून दिलं. पण त्यांना स्वामींनी बुद्धी बघा कशी दिली त्यांनी माझ्याकडे ₹300 पण दिले नाही का असं गावाला जायला अच्छा. लागतात हां. ना. हां ₹300-400 दिले हातामध्ये त्यांनी माझ्या हं, हं. बसमध्ये चढताना. बसमध्ये चढून दिलं दोघांना पण आम्हाला दोघींना. हां. आणि आम्ही म्हणजे आहेतच सावत्रावर निघलो ना त्यांनी असं आल्यावर असंच भांडणं झाली लगेच बाहेर काढलं असं नाही बरोबर, का. बरोबर. हो. हां आणि मग कसं ताई स्टोल वगैरे तोंडाला बांधला. हां. आणि मग आता इकडे कसं म्हणजे नाही का इकडं शहरामध्ये कसं कोणाला काही ओळख नाही ना कोणाची एवढं जास्त बरोबर, काही नसतं बरोबर. कोणाला काय माहित नसतं काय. मग पुढल्या 5 किलोमीटर गेला असेल बस. हां, तिकीट वगैरे मी काढलं नाही. मग पुढल्या स्टेशनला मी उतरले खाली. म्हणजे जे हां. खालचे वर चढू लागले ना, हां, हां. नाही का, प्रवासी मी खाली उतरले तिथं मग मी तिकीट काढलंच नव्हतं. मग हं, तिथून परत रिक्षा केली मी आणि हं. रिक्षा करून परत आमच्या गावात आले. म्हणजे इथं आले नाही का हां, हां, हां. स्टेशनला. म्हणजे हां. मग तिथंच जरा वेळ थोडा वेळ बसले म्हणे. मग सासूबाईंना वगैरे कॉल केला नाही का, मम्मीला कॉल केले असं. मग हां. त्या म्हणे, "तो रागात आहे म्हणे, तू कशाला थांबली म्हणे, तू यायचं ना निघून, तुला बसवून दिलं होतं तर नाही का." हां, 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 हां. सासूबाई पण असं म्हणू लागल्या, मम्मी त्या पण असं म्हणू लागल्या नाही का. हं, 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 हं. आता एवढं आम्हाला रात्रीचं येणं शक्य नाही लगेच ना, 4-5 तास बापरे! लागतील हो. यायला. हो, तू आता दिल तर बसमध्ये बसून तर यायचं, वापस कशाला गेली परत. आणि ते हां. 8-9 वाजत आले होते रात्रीचे नाही का मग. ओह! हां, हां हां. आणि मग मग स्वामीलाच म्हटलं, "स्वामी तुम्हीच बघा त्यांना शांत करा आता." आणि नाही का त्यांना मग हां. सासूबाई थोडं बोलल्या त्यांना, त्यांच्या मनासारखं बोलल्या नाही का. हां, हां, हां. आणि मग ते थोडं शांत झाले आणि आले न्यायला आम्हाला मग. अय्या! आलो घरी मग मुलगा रडत होता ना आतमध्ये. मग माझ्या मुलासाठी जीव चालला होता ना तिकडे हो, जाऊन. बरोबर आहे ना हो, बाई. असं मग आणि मग तुम्ही मी गेले सांगताय नाही तरी वापस. माझा जीव कसा तरी झाला. हां आणि मग दुसऱ्या दिवशी ताई असं राहिले आले घरी शांत झोपले. जेवण हं. वगैरे केलं, स्वयंपाक कर म्हणे, जेवले वगैरे झोपले शांत. तेवढा राग त्यांना असतो तेवढा नाही का. हं, 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 हं. उतरीचा थोडंसं ड्रिंक केल्यावर हां. हं, नंतर चांगले बोलले मग काही नाही. हं. आणि दुसऱ्या दिवशी पण तोच टाईम 6 वाजले का निघाले बाहेर ते. हां, मग पोरगी पण रडू लागली, "पप्पा नका जाऊ," नाही का. हात ओढू हां. लागली पप्पांचा, "पप्पा नका जाऊ," नाही का. हां, हां. असं बाहेर हां, तर ते कुठं ऐकतात का निघलेच ते जायला. हां. ते गेले ते बाहेर आणि मग येताना ते थोडे पडले नाही का नॉर्मल असं. हां, हां, हां. म्हणजे माझ्या मम्मीला सांगितलं मी पण रडत म्हणजे थोडंसं वाईट रडत होते मी पण नाही का. गेले बाहेर म्हटलं बरोबर. आता आल्यावर कसं काय होतं कालच्यासारखंच नाही का असं. हो, हो, हो. आम्ही आज काही कॉल केले नाही, काल कॉल केले होते, आज केलेला आहे कॉल म्हणजे असं. तर हां. मम्मी मी म्हणजे आता मी स्वामी सेवेत आले ना, माझी बहीण मम्मी पण स्वामी सेवेत आली नाही का. अरे वाह! हां. म्हणजे आले जरी बरेच नातेवाईकांना स्वामी सेवेत आणलंय नाही किती का मी छान. आल्यापासून. हां. हो, सगळे आले. इथं इथं इकडे पण सगळे आलेत नाही का असं. हां, हां, हां. आणि मग ताई मम्मी म्हटली स्वामींना म्हणले माझी मुलगी एवढी करते स्वामींचं ताई तुमचं एवढं करते स्वामी तिला हं. काय एवढा त्रास होतोय म्हणे तुम्ही का तिला म्हणजे हे करत नाही नाही का. हं, 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 हं. तर ताई असं मम्मी बोलली रडून स्वामींना पण मी पण रडतच होते स्वामींपाशी नाही का. हं. फक्त स्वामी म्हणजे काही नाही मला फक्त त्यांनी काही करू नये आम्हाला काही नाही केलं तर करू द्या फक्त काही करू नको आम्हाला असं नाही का. बरोबर. हो, हो. तर ताई ते पडले आणि त्यांचा हातच हे झाला फ्रॅक्चर झाला नाही का. म्हणजे तसं तसं नव्हतं व्हायला पाहिजे पण नाही, नाही. तुम्ही म्हणा ते, स्वामींचं पण स्वामींनी बरोबर केलं. हां, म्हणजे कसं ते मारणार नाही ही तरी भीती मनात नव्हती हो, आता नाही का हो, म्हणजे असं हो. ते आता हात तर नाही उचलणार असं म्हणजे बाहेर तर काढणार हां. नाही असं नाही का. मग त्यांचं हं. 2-3 महिने ते आराम केला ताई त्यांनी घरीच होते ते. हां.
हा जॉब वगैरे पण नव्हते जात ना, मग ते म्हणजे हा. पूर्ण साईडला हे झालं होतं ना, 2-3 ठिकाणी फ्रॅक्चर झाला होता हात हो ना. हो हो हो. आता अजून बी बरा नाही एवढा, पण जाता जाता जॉबला असं. अच्छा. हा आणि मग आता सगळ्यांना वाटलं ठीक आहे आता पडलं म्हणजे आता इथून पुढे नाही करणार नाही का. हा हा हा. पण परत त्यांचं ते चालू झालं 2-3 महिने घरी राहिल्यानंतर जायला लागलं, परत चालू झालं मग ताई. हम्म मग आता म्हटलं काही इलाजच नाही. आता मी तुमच्या अनुभवात ऐकलं ना की दादांकडून सेवा घ्यायची असं नाही का. मग हम्म. मी ती 21 दिवसाची सेवा घेतली ना, अच्छा. व्यसनमुक्ती सेवा. हा, हा मग ती सेवा मी केली ताई. आणि मग 21 दिवस झाले तुम्हाला सांगितलं बघा मागे एकदा भावाच्या अनुभवामध्ये. हा. ती सेवा केली पण ते काही झालंच नाही ना, यांचं काही कमीच नाही झालं. 21 दिवस झाले हम्म. पूर्ण सगळे केली मी श्रद्धेने नाही का. मला हम्म. स्वामींचा अनुभव पण दिले थोडे थोडे, दिव्यामध्ये काय बनत होतं असं नाही का, हो 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 अगरबत्तीचे आकार बनत होते असं. हो हो हो. हा, पण 21 दिवसात मी स्वामी बोलले ना स्वामींना, स्वामी कसं हो झालं नाही म्हटलं. मग तेव्हा स्वामींनी सांगितलं ना, म्हणजे असं युट्यूबला ते लागलं ना गाणं का तू गुरु सांगे गुरुचरित्राचे पारायण कर असं नाही का. हा गुरु हा सांगे गुरुचे वचन कर गुरुचरित्राचे पारायण असं. हा हा हा. मग मी म्हटलं आता नाही का पुण्यतिथी झाली बघा 9 तारखेला हो. पारायण चालू झालं. हा, मग मी ठरवलं पारायण करायचं आता नाही का. हे काही म्हणजे हा. आता वर्ष झाले मी पारायण करते पण होतच नाही पारायण माझ्याने. म्हणजे अच्छा. आता हा 4 असं म्हणजे कुत्र्यांना सकाळी नाही का आज उद्या पारायण चालू करायचं ना, हम्म. तर मी आज सगळं तयारी करून ठेवते. सकाळी उठून करायचं पहाट, तर हा. रात्री हे चिकन आणून ठेवतात किंवा असं काही ना काही बोलतात नाही करायचं बोलतात असं म्हणजे हम्म. होतच नव्हतं ताई. आता मी 5-6 अडचणी वेळा प्रयत्न येतात केला. असं. हा हा, हा 5-6 वेळा केलं मी पण होतच नव्हतं माझ्याच्याने ते. हा मग आता मी म्हटलं काही झालं तर करायचंच म्हटलं मी नाही का असं. हा हा. करणारच म्हटलं स्वामींना म्हटलं आता मला करायचं तर मी काही पण करूनच घ्या माझ्याकडून हे. आणि हम्म. घरामध्ये पण चांगलं असतं नवीन वास्तूमध्ये झालेलं ना. बरोबर हो. हा, आता झालंच नव्हतं वर्ष झालं आता आम्ही राहायला आलो नवीन घरात ना. हम्म. हा, आणि मग ताई आदल्या दिवशी पण म्हणजे नाही का 8 तारखेला नाही का पारायणच्या आदल्या दिवशी मी 4 कुत्र्यांना चपात्या दिल्या. हम्म. गायला पण चपात्या दिली. येताना मुलांना शाळेतून घेऊन आले 6 वाजता. हम्म. तर यांनी ड्रिंक केलेली होती नाही का. अरे. आणि एक जण सोबत घेऊन गेले त्याची पण मिसेस घरी, म्हणजे त्याची पण बायको घरी होती नाही का असं. हम्म. बोलायचं ते म्हणे यांना कशाला घेऊन गेली, त्यांना सवय नाही ना. हा हा आता तो पण म्हणजे नाही का थोडंसं चाललं जरा भांडणं थोडी नॉर्मल असं नाही का. हा हा हा. आणि मग घरी आले आता उद्या पारायण चालू करायचं, हे म्हणे अजिबात नाही करायचं म्हणे चालू तर पारायण. मला नाही म्हणजे मी चिकन आणून ठेवून काय पण करेन असं करायचं नाही. हा हा हा. आणि तसं मी कसं ताई पारायण चालू करायचं म्हणून नवरात्रीसारखं मी सगळं घर आवरलं, गोधड्या कपडे साफ भांडी सगळं सफाई घातलं केली. मी. माझे पिरियड येऊन गेले होते 8 दिवस अगोदर. हा हा मग हा. मी सगळी साफसफाई केली. म्हटलं नको तसं नाही का बरोबर. करायला. हा, आणि मग 8 दिवस झाले मी आवरत होते सगळं घर मुलांना बघून नाही का शाळेत सोडणं बाई हे ग. ते. हा, हा. आणि मग म्हटलं मला तर वाईट वाटलं ना. आणि ताई घरात आले तर काय झालं काय माहिती, माझी डाव्या साईडने पूर्ण पालच पडली असं पायापर्यंत खाली गेली नाही का. अरे. एक पाल, हा म्हणजे पाल आहे एक आतमध्ये घरात. हा हा ती ना असं डाव्या साईडने पूर्ण वरतून खालीपर्यंत पायावरून गेली असं. हा 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 हा. डोक्यावर पडली, डोक्यावरून पूर्ण डाव्या साईडने खाली गेली. हा. ती पण भीती, म्हटलं काय झालं असं पाल बी पडले अंगावर. परत यांचं पण ड्रिंक केलेली नाही का यांनी. हम्म. करायचं नाही म्हणे. आणि तसं 2-3 महिने झाले नॉनव्हेज वगैरे आणलं नव्हतं घरात ना. मी नाही खात पण ते खातात फक्त नाही हा का. हा हा. मुलं पण नाही जास्त खात असं. हा, हा हा. मग ते म्हणे मी आणतो चिकन असं तसं आता नाही का असं. हम्म. तर मी म्हटलं नका, म्हटलं मला करायचं उद्या पारायण चालू, आज नका तुम्ही सगळं हे करू नाही का. मग हा हा हा. तर कसं स्वामींनी त्यांनी ऐकलं थोडं, नाही आणलं मग. हा तरी पण रात्री 12-1 वाजेपर्यंत चाललं ताई. नाही म्हणले नाही करायचंच नाही म्हणे सकाळी पारायण असं नाही का. हा हा हा. मी स्वामीपाशी रडले ताई 3 वाजेपर्यंत झोपलेच नाही. म्हणलं बाई सकाळी ग. लवकर उठून करावा, पण मग हे असे बोलले होते ना मी नाही करून हो देणार हो असं. हो हो. मग पण म्हटलं करावं उठून. तर मग यांनी सकाळी नाही म्हटलं तर परत मग पूजा तसं मोडायला जमत नाही ना मग. बरोबर म्हणजे हो. हा, एकदा मग ठेवली की. मग मी स्वामींना बोलले स्वामी तुम्ही काहीतरी करा आता यांना, तुम्ही त्यांना बुद्धी द्या म्हटलं मला करायचंच आहे नाही का. हम्म. ताई सकाळी मग मी उठलेच नाही लवकर, म्हटलं जाऊ दे आता नाही का करायचं की नाही बघू. हम्म. मग सकाळी 6 वाजता उठले ताई. मग यांना विचारलं फक्त एकदा करू का हो म्हटलं. तो म्हणे हो कर ना म्हणे, तुला काय पाहिजे सांग म्हणे मी आणून देतो. आई ग, किती हो छान. ना. आणि ऐका ना ताई, मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मला ना फुलं आणून द्या थोडेसे. म्हटलं रात्री कसं फुलं आणले नव्हते गडबडी, बाकी सगळं होतं माझ्याकडे नाही हा का. हा हा. मग मी 6-6:30ला 7ला बसले करायला पारायण, पण त्याच्या हा आधी आवरून घेतलं मग सगळं 5:30ला नाही का असं हा उठून हा लवकर थोडंसं. हा, आणि मग ते गेले 7 वाजेपर्यंत. 7 वाजता ते फुलं आणायला गेले ताई. हा. आता मी इथलं नाव नाही सांगत एरियाचं ते. नाही सांगायचं. हा. हा, आणि तिथं गेले मग नाही का. त्यांच्या काय मनात आलं ताई, इथं मंदिर एक नाही का, त्या मंदिरा म्हणजे माऊलीचं मंदिर आहे. हम्म. त्या मंदिरामध्ये गेले आणि माळ घेतली ताई त्यांनी. अरे. हा, आणि ते समाधीवरती ठेवली माऊलीच्या. हा. आणि घातली ती, म्हणजे घातली नाही तिथं त्यांना विचारलं त्या महाराजांना काय आहे कसं काय ते माळीचं. हा. आणि घरी आणून स्वामींपुढे ठेवली. मी नेमकीच पूजा चालू केली होती. अरे बापरे. हा. आणि मी म्हटले, ते म्हटले मला माळ घालायची म्हणे.
तसं ते आई म्हणजे नॉनव्हेज गं! जास्त खात नव्हते ताई ते. हां. पण असं कधी-मधी खात होते, पण ड्रिंकमुळे फक्त नाही का, ड्रिंक हां, करत हां, होते असं. हां, हां. आणि तसं घरात 3-4 महिने झाले केलंच नव्हतं. त्यांनी खाल्लं पण नव्हतं नाही का हं, असं. हं, हं, हं. तर ते म्हणे मला माळ घालायची म्हणे. म्हणजे मी पूजा चालू पण नव्हती केली ताई, फक्त मांडणी करत होते, नाही का अरे असं. बापरे! बघा. रांगोळी वगैरे खाली फक्त रांगोळीच काढत होते. मी पूजा पण नव्हती मांडली. मग हां. ते म्हणे तुझ्या हाताने घाल मला. म्हटलं मी नाही एवढं मोठं पाप करू शकत म्हटलं नाही का. हां, तुम्ही हां. आज म्हणजे आज घालसान उद्या काढसान ते मोठं पाप आहे म्हटलं. मी हां. केवढी मोठी नाही म्हटलं तुम्हाला घालायला म्हटलं. नका घालू म्हटलं थोडे दिवस राहू द्या नका हे करून मग घाला तुम्ही नाही का. हं, 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 हं. नाही, नाही म्हटले मला आता आजच घालायची म्हटले. अरे बापरे! आणि इथून हां. पुढे मी कधी काढणार पण नाही म्हणे. माझ्या जीवात जीव असल्यापर्यंत मी काढणार नाही म्हणे कधी माळ. अरे वाह! हो आणि दगानं म्हणजे स्वामी फक्त माझी वाट बघत होते. तू कधी गुरुचरित्र हो. म्हणजे तू कधी चालू करते गुरुचरित्र पारायण असं. बघा ना, म्हणजे बघा ना. चालू पण नव्हतं केलं. लगेच स्वामींनी मला ते दिलं पण हे किती बघा प्रचिती सुंदर, दिली. किती सुंदर. हो. आणि ताई मग त्यांनी ठेवली नाही का माझं पारायण झालं 8 वाजेपर्यंत त्यांनी स्वामीपुढे ठेवली. हां. पारायण झालं माझं त्यांनी घेतली आणि घालून घेतली माझ्या गळ्यामध्ये. वाह! हो आणि ताई मग आता नाही का झालं माझं पारायण ते छान अनुभव दिला स्वामींनी तो एक. किती सुंदर, किती हो ना. सुंदर. आणि ताई लगेच मग म्हणजे कसं आता पहिल्या दिवशी म्हटलं आता मला उपवास होता ना गुरुवारी झाला ना हां. पहिला दिवस. मग आता बरं. म्हटलं स्वामींना लगेच काही ठेवायला नव्हतं परत स्वयंपाक वगैरे केलेला ना असं. हो, हो. म्हटलं आता ना हे ठेवून देते म्हटलं आपलं दही होतं आणि दही साखर ठेवून देते हां, म्हटलं. हां, हां. मग मी स्वामींना दही साखर म्हणजे ग्रंथापुढं ठेवलं दही साखर ना आपला रोज नैवेद्य ठेवायचा असतो ना आपण तोच खायचा बरोबर, ना. हां. बरोबर. मग दही आणि त्यात थोडी साखर टाकून ठेवून दिलं तुळशी पान टाकून नाही का असं. हां, 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 हां. आणि माझं कामाला गेले मी ते म्हणजे स्वयंपाकाला लागले किचनमध्ये. तर हां. ताई एक टॉमी आला आणि ते दही आणि ते खाऊन घेतलं. वाह! हो. किती छान बघा. चाऊमिन ते खाऊन म्हणजे ते दत्तगुरूंनी हे केलं नाही का. हो, बरोबर. हां, असं. हो आणि ताई मग हं, दुसऱ्या दिवशी काय झालं पारायण झालं माझं आणि संध्याकाळचं हे वाचतात ना हं. आपलं काही संध्याकाळी वाचत नाही का ते बघा चुका आपल्या माफ होतात ते. हां, विष्णू हां, हां. विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम ते. हां. ते वाचत होते ताई मी दुसऱ्या दिवशी. तर ना हं. स्वामींची ना पूर्ण प्रचिती तयार झाली ताई दिव्यामध्ये. अरे मागला वाह! भाग असा म्हणजे तिकडे बघतात ते दत्तगुरूंकडे आपल्याकडे पाठ असं नाही का. अरे वाह! पूर्ण मला डोकं, पाठवा खांदा बरं का ते. हो, हो. आहे ताई ते. हां. पूर्ण खांदा आणि 2 असं नाही का हे वाह, 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 असे वाह, वाह! स्वामी तयार झाले ताई. हो. किती सुंदर अनुभव आहे ताई आणि तुम्ही सांगितला पण इतका सुंदर आणि किती हो ना. छान शांततेने म्हणजे बाई बोलल्या. माझ्या आयुष्यातले आता मला स्वामीकडे काहीच मागणं नाही. मला स्वामींनी सगळ्यात मोठी हे दिला, अनुभव दिला हा खरंय, नाही का. खरंय, खरंय. सगळं ठीक आहे ना ताई. त्या एक गोष्टीमुळे सगळं होतं ना. अगदी बरोबर आहे, अगदी हां, बरोबर आहे. असं. किती सुंदर अनुभव मी शेअर हां. करते हं ताई. हो, हो. ठीक आहे ताई. हां, श्री हो, स्वामी हो. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. हो, हो.